महाराष्ट्रातील सर्व शेतकरी व मान्यवर बंधू भगिनींना माझा नमस्कार. डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. प्रथम आपण हवामान अंदाजाबद्दल आणि पावसाच्या अंदाजाबद्दल माहिती घेऊयात. आज बुधवार दिनांक 29 जुलै ते शनिवार दिनांक 1 ऑगस्ट या 4 दिवसासाठी मी आपणास हवामान व पावसाचे अंदाज देत आहे. आज बुधवार दिनांक 29 जुलै रोजी महाराष्ट्रावर 1004 हेक्टोपास्कल इतका हवेचा दाब राहील. त्यानुसार महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे. मात्र उद्या गुरुवार दिनांक 30 व शुक्रवार दिनांक 31 रोजी महाराष्ट्रावर 1002 हेक्टोपास्कल इतका हवेचा कमी दाब राहील. तेव्हा महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढेल. याशिवाय शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे उत्तरेकडील भागावर 1002 तर मध्य भागावर 1004 हेक्टोपास्कल इतका हवेचा दाब राहील आणि मध्यम स्वरूपात चांगल्या पावसाची शक्यता आहे. आता बुधवार दिनांक 29 ते शनिवार दिनांक 1 ऑगस्ट या 4 दिवसासाठी प्रत्येक जिल्हावार पावसाचा अंदाज मी आपल्याला देत आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात 18 ते 40 मिलीमीटर, रत्नागिरी जिल्ह्यात 17 ते 40 मिलीमीटर, रायगड जिल्ह्यात 16 ते 36 मिलीमीटर, पालघर जिल्ह्यात 14 ते 35 मिलीमीटर, ठाणे जिल्ह्यात 16 ते 35 मिलीमीटर पावसाची प्रतिदिनी शक्यता आहे. आता उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात 5 ते 41 मिलीमीटर, धुळे जिल्ह्यात 3 ते 38 मिलीमीटर, नंदुरबार जिल्ह्यात 4 ते 24 मिलीमीटर, जळगाव जिल्ह्यात 6 ते 90 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात 25 ते 35 मिलीमीटर, हिंगोली जिल्ह्यात 21 ते 48 मिलीमीटर, परभणी जिल्ह्यात 18 ते 23 मिलीमीटर, जालना जिल्ह्यात 9 ते 37 मिलीमीटर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 6 ते 51 मिलीमीटर, बीड जिल्ह्यात 7 ते 14 मिलीमीटर, लातूर जिल्ह्यात 8 ते 15 मिलीमीटर आणि धाराशिव जिल्ह्यात 6 ते 8 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. पश्चिम विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात 12 ते 76 मिलीमीटर, अकोला जिल्ह्यात 16 ते 80 मिलीमीटर, वाशिम जिल्ह्यात 19 ते 67 मिलीमीटर व अमरावती जिल्ह्यात 18 ते 72 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. मध्य विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात 10 ते 53 मिलीमीटर, वर्धा जिल्ह्यात 6 ते 63 मिलीमीटर व नागपूर जिल्ह्यात 25 ते 56 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात 50 ते 71 मिलीमीटर, गडचिरोली जिल्ह्यात 17 ते 76 मिलीमीटर, भंडारा जिल्ह्यात 20 ते 64 मिलीमीटर व गोंदिया जिल्ह्यात 15 ते 74 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात 8 ते 14 मिलीमीटर, सांगली जिल्ह्यात 3 ते 5 मिलीमीटर, सातारा जिल्ह्यात 4 ते 7 मिलीमीटर, सोलापूर जिल्ह्यात 3 ते 5 मिलीमीटर, पुणे जिल्ह्यात 5 ते 10 मिलीमीटर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात 4 ते 8 मिलीमीटर प्रतिदिनी पावसाची शक्यता आहे. आता आपण थोडक्यात कृषी सल्ल्याबद्दल माहिती घेऊया. शेतात जिथं पाणी साठेल त्या पाण्याचा निचरा करावा. भात रोपांची लागवड जिथं सुरू असेल तिथं भात रोपांची लागवड काम पूर्ण करावं. आता शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत त्याबद्दल आपण बोलूयात. चोपडा, येवला या तालुक्यांमध्ये पाऊस चांगला झाला असं मला काही शेतकरी बांधवांनी कळवले. तर अंबेजोगाई, तुळजापूर, उमरगा, अक्कलकोट, मान, खटाव, शेवगाव, पाथर्डी, अहिल्यानगर, लातूर, संभाजीनगर पूर्व भाग, हिंगोली, कळमनुरी, राहुरी, तासगाव सरासरीपेक्षा पाऊस इथं सध्याला तरी कमी आहे, पण तो वाढेल. आणि हा पट्टा जो आहे यातला बराचसा पट्टा जिथं पाऊस कमी आहे आता सध्याला, मग ते मान असेल, तासगाव असेल, पाथर्डी असेल, राहुरी असेल, हा सोलापूर जिल्ह्यातलाही काय भाग आहे बराचसा, अहमदनगर जिल्ह्यातले काही तालुके आहेत आणि धुळ्याचे काही पूर्व भागातले तालुके आहेत, नाशिकचे पूर्व भागातले तालुके आहेत, पुणे जिल्ह्याचे पूर्व भागातले तालुके आहेत. हे दुष्काळी तालुक्यांची संख्या 84 आहे महाराष्ट्रातल्या. 1972 साली जी गणना झाली त्यात तिथं पाऊस ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जोराचे 9 पाऊस होतात. हा मी केलेला अभ्यास आहे.
30 वर्षाची तिथले हवामानविषयक आकडेवारी आणि पाऊस याचा अभ्यास मी केलेला आहे आणि या भागामध्ये हमखास पाऊस ऑगस्ट सप्टेंबरमध्ये होतो, ते 9 दिवसात होतो आणि चांगला पाऊस होतो. आता त्यावरती रबी, ज्वारी आणि हरभरा ही पीक पद्धती घेतली जाते. त्यानुसार आपण विचार करावा. काही प्रश्न असे आहेत की सरासरी एवढा तरी पाऊस होईल का? आता त्याबद्दल मला एक सांगायचं आहे की याचा आढावा आता 28 तारखेपर्यंत जुलैचा घेतलेला आहे. 1 जून ते 28 जुलै आणि महाराष्ट्रात सरासरी एवढा पाऊस झालेला आहे जवळजवळ. आता काही भागात तो अधिक झाला. पुणे जिल्हा असेल, पुणे भाग असेल, तिथं अधिक पाऊस झालेला आहे. मध्य महाराष्ट्रात पाऊस अधिक झाला आहे, कोकणात अधिक पाऊस झाला आहे. पण मराठवाडा आणि विदर्भात पाऊस कमी झाला आहे. आता तिथलं जो पावसाचं प्रमाण आहे ते वाढेल आणि सरासरीपेक्षा थोडा कमी पाऊस असेल कदाचित पुढं, पण पाऊस होईल. रबी पिकं, खरीप पिकं हे दोन्ही साधतील असं मला वाटतं आहे. आपण कारण असं आहे की मी पूर्ण समुद्राच्या पाण्याचाही अभ्यास केलेला आहे, प्रशांत महासागराच्या पाण्याचाही अभ्यास केलेला आहे, आताही केला आहे. अद्यापही तिथलं पाणीचं तापमान फार मोठं वाढलेलं नाही आहे. त्यामुळं एल निनोचा परिणाम अद्याप तरी फार मोठा कुठेही दिसत नाही आहे. तेव्हा तुम्ही चिंता करू नका. मी सर्व अजून अभ्यास करूनच मगच आपल्यापुढं ही माहिती देत असतो. आणि पहिल्यापासून ठामपणे मी एकट्यानेच सांगितलं होतं की यावर्षी पाऊस आहे, घाबरून जाऊ नका. मात्र जागतिक संघटना असतील, हवामान संघटना, भारताचे हवामान विभाग असेल, अगर जपानचा असेल, इतर काही देशांचे असतील, सगळे सांगत होते की प्यायला पाणी मिळणार नाही, मोठा दुष्काळ आहे. 75 वर्षातला सगळ्यात मोठा दुष्काळ आहे. काय झाली परिस्थिती? पहिल्यापासून मी एकटाच सांगतो की पाऊस चांगला होईल, काळजी करू नका, मात्र पावसात खंड राहतील. आणि ते तसंच घडलेलं आहे. त्यामुळं आपण निश्चिंत राहावं. ऑगस्ट सप्टेंबरमधले देखील पाऊस होतील. ऑक्टोबरचाही पावसाचा अंदाज सांगा वगैरे असं पण मला विचारले. बोलूया आपण पुढं, पण घाबरून जाऊ नका, तुम्ही काळजी करू नका. आता माझे अंदाज बरोबर येतात, माझे अंदाज अचूक असतात. माझे मार्गदर्शन शेतकऱ्यांना उत्साहवर्धक आहे असं शिवाजी सूर्यवंशी, बाळाजी निरपाने, गणेश शेळके, उत्तरेश्वर शेळके, धनराज हिरे, महेंद्र खांडवी, अभिमान्यू निकम, प्रवीण पाटील, विनोद इंगोले, उमाकांत बिरादार, मंगेश, लक्ष्मण जमाले, कैलास पाटील, बाळाजी निरपणे यांनी मला कळवलं आहे की माझे अंदाज बरोबर असतात. शेतकऱ्यांना त्याचा प्रचंड फायदा होतो आहे, हे चालू ठेवा असं मला कळवलं आहे. आता याबरोबरच या कार्याबद्दल मला धन्यवाद दिलेले जे शेतकरी बांधव आहेत त्यात समाधान साबळे आहेत, सचिन घनवट, उमेश कदम, वीरेन तोंडासे, दीपक गाडे, बाळासाहेब लांडे, राहुल पाटील, बबन शेळके, रुद्रप्पा कुरसळे, बाळाजी निरपणे, श्रीनिवास गोविंदवार, गायक डांगे, गोविंद शिंदे, अभिमान्यू निकम, प्रवीण पाटील, सोनल कुंजीर, श्री विलास पाटील या सर्वांनी मला शेतकऱ्यांसाठी मी खूप मेहनत घेतो आहे असंही कळवलं आहे आणि मला माझे धन्यवाद त्यांनी मानले. मी त्यांना धन्यवाद देतो. याशिवाय काही शेतकऱ्यांचे अभिप्राय असे आहेत की शेतकरी वर्गाचे तारणहार आहात असं सोमनाथ क्षीरसागर यांनी मला कळवलं आहे. आबा निंबाळकरांनी तेच कळवलं आहे पुन्हा पुन्हा. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे कैवारी असं दीपक चापके यांनी कळवले. देवमाणूस यांनी गजेंद्र आंबेकर यांनी मला देवमाणसाची उपमा दिली. विष्णू शिंगटे यांनी पंढरीचा पांडुरंग, तब्येत सांभाळा असंही मला कळवले. बाबासाहेब चव्हाण, दीर्घायुष्य लाभो असं मला बाबासाहेब चव्हाणांनी कळवलं आहे. उमेश कदम यांनी देखील दीर्घायुष्य लाभो आणि आपलं काम पुढं चालू राहो असे त्यांनी मला सांगितलं आहे. आता या सर्वांनाच खरोखर मी धन्यवाद देतो आणि आपल्याला खरोखर कमी काही भागात पाऊस असला, विदर्भ असेल, मराठवाड्याचा भाग काही असेल, तरी पिकं चांगली येणार आहेत. कारण त्याला सूर्यप्रकाशाची पण गरज असते. ती दोन्ही गोष्टी मिळणार आहेत आणि उद्या आणि परवा जोराचे पाऊस होणार आहेत हे आपण ध्यानात घ्या. आणि जी काय पाण्याची ही कमतरता असेल तीही भरून निघेल. ऑगस्ट सप्टेंबरमध्येही पाऊस होतील. आपण शांतपणे आपलं काम करत राहा आणि कमी पाण्यावरती देखील चांगली पिकं उत्पादन काढायचं आहे हे ध्येय ठेवा. आपणा सर्वांना माझ्या शुभेच्छा. आपणा सर्वांना मी धन्यवाद देतो. जय हिंद,
जय महाराष्ट्र.